हनुमान चालीसा प्रकरणी दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यासाठी आता राणा दाम्पत्यानं केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली। तसंच सुनावणी दरम्यान नवनीत आणि रवी राणाला फटकारलंय। दरम्यान दुसऱ्या प्रकरणात अटकेच्या 72 तास आधी नोटीस देण्याचे निर्देश दिल्याने अल्पसा का होईना राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला। न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याला कोर्टानं धक्का दिलाय। राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हाच एफआयआर रद्द करण्याच्या विनंती रिट याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली। यावेळेला कोर्टानं नवनीत आणि रवी राणांची याचिका फेटाळून लावली। तसंच दुसऱ्या एफआयआर मध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं। त्या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अद्वा बोलणं केलं, त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला, त्यांचे शब्द निंदाजनक होते आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले। म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं, इतपत त्यांनी अटकेला विरोध केला। त्यांनी जो दुसरा एफआयआर जरी क्वॅश करण्यासाठी जरी हा अर्ज केला होता तरीसुद्धा त्यांचा जो मेन हेतू आम्हाला यातून दिसला तो हेतू म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना पुन्हा अरेस्ट केलं जाऊ नये। म्हणून न्यायालयाने त्यांच्याबाबत आदेश केला की त्यांना जर अटक करायची झाली तर त्या अगोदर 72 तास अगोदर त्यांना नोटीस द्यायची की आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत। घटना एकच असताना 2 एफआयआर दाखल करणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्या वतीनं करण्यात आला। राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी हायकोर्टात हा युक्तिवाद केला। राणा दाम्पत्याला पोलिसांनी 149 ची नोटीस दिली, त्याला दोघांनी प्रतिसादही दिला। पोलिसांनी एफआयआर नोंदवताना कायदेशीर बाबी पाळल्या नाहीत। एकाच प्रकरणात 2 एफआयआर का नोंदवले असा सवालही रिजवान मर्चंट यांनी उपस्थित केला। राणा दाम्पत्याला अडकवण्याचा डाव असून त्यांच्याशी जेलमध्ये गैरव्यवहार झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय। तसंच राजद्रोहाचा गुन्हा दाखल कसा केला, तो गुन्हा दाखल करताना मॅजिस्ट्रेट कोर्टाची परवानगी घेतली होती का असा प्रश्न मर्चंट यांनी विचारताना एकच एफआयआर नोंदवून सगळी कलमं समाविष्ट करण्याची विनंती केली। तसंच जामिनासाठी केलेला अर्ज प्रलंबित असून पंतप्रधान येणार असल्यानं जबाबदारी ओळखत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण राणांच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडलं। दरम्यान सरकारी वकिलांनी नवनीत राणा यांनी पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केल्यानंच दुसरा एफआयआर दाखल केल्याचं सांगत त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं होतं असंही म्हटलंय। पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटकेसंदर्भात माहिती दिली तरीही त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्यास नकार दिला। तसंच नवनीत राणांनी घरी आलेल्या पोलिसांची हुज्जत घालत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। तसंच पोलीस व्हॅनमध्ये बसवताना पोलिसांशी बाचाबाची करून हुज्जत घातली असा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला। राणा प्रकरणातल्या या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून त्यांनी थंड डोक्यानं या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या होत्या। हे दोघेही हनुमान चालीसा पठणाच्या नावाखाली सरकारला आव्हान देत होते अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान किंवा निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणू अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारी आहे असं मोठं आणि महत्त्वाचं मत कोर्टानं नोंदवत राणा दाम्पत्याला चांगलीच चपराक लगावली आहे। जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषतः लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदरानं बोलावं आणि वागावं असं आम्ही वारंवार म्हटलंय, परंतु याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात। याचिकाकर्ते हे लोकप्रतिनिधी असल्यानं सामाजिक आणि राजकीय जीवनात दावा करतात, मग त्यांनी अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे। मोठी सत्ता ही मोठ्या जबाबदारी सोबतच येते हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीनं वागायला हवं ही किमान अपेक्षा आहे। कायदेशीररित्या दोन्ही गुन्हे एकाच एफआयआर मध्ये दाखल केल्यास राणा दाम्पत्याला कायदेशीर लढाई सोपी होणार होती। मात्र आता कोर्टानं झापल्यामुळं राणा दाम्पत्यासमोरच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।